गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 8th स्टँडर्ड स्कॉलरशिपमधील चॅप्टर नंबर 4 शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे वर्ड फॉर्मेशन, प्रिफिक्स अँड सफिक्स. बघा, वर्ड फॉर्मेशनला शब्द रचना असं म्हणतात, आणि प्रिफिक्सला पूर्वप्रत्यय म्हणतात, आणि सफिक्सला अंतप्रत्यय म्हणतात. बघा, हे आपण सॉल्व करण्या अगोदर मी तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स काय असतं ते समजून सांगणार आहे. बघा, सफिक्स आणि प्रिफिक्स काय असतं तर काही वेळेस आपण काय करतो, जो रूट वर्ड असतो, रूट वर्ड म्हणजे काय असतं तर मूळ शब्द असतो. मूळ शब्दाला आपण काही वेळेस पुढे काही लेटर्स ॲड करून नवीन शब्द तयार करत असतो, त्याला प्रिफिक्स म्हणायचा. किंवा पाठीमागे मागे त्याला काही वर्ड्स ॲड करून काय करत असतो, नवीन शब्द तयार करत असतो, त्याला म्हणायचं सफिक्स असं आहे म्हणायचं. म्हणजे त्याची व्याख्या आहे इंग्लिशमधून. बघा, अ वर्ड, अ लेटर ऑर अ ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड बिफोर अ वर्ड इज कॉल्ड प्रिफिक्स. म्हणजे अ लेटर म्हणजे एक किंवा दोन लेटर यूज करून किंवा लेटरचा शब्दसमूह वापरून ॲड करून कधी यूज करायचा, बिफोर अ वर्ड म्हणजे शब्दाच्या अगोदर ॲड करून शब्द बनवतो, त्याला म्हणायचं प्रिफिक्स म्हणायचं. आणि सफिक्स म्हणजे काय बघा, अ लेटर ऑर ग्रुप ऑफ लेटर्स दॅट इज ॲडेड आफ्टर अ वर्ड इज कॉल्ड अ सफिक्स. जे सफिक्स काय असतं तर किंवा आपण लेटर ॲड करतो किंवा ग्रुप ऑफ लेटर ॲड करतो कधी त्या रूट वर्डच्या नंतर, त्याला म्हणायचं सफिक्स. तर हे तुम्ही उदाहरणादाखल मी तुम्हाला इथं काही उदाहरणे दाखवते. बघा, आता रूट वर्ड म्हणजे मूळ शब्द काय आहे, हॅप्पी. हॅप्पी हा काय आहे, रूट वर्ड आहे, मूळ शब्द आहे. त्याला आपण बघा त्याला काय लावून अन हे 2 लेटर्स लावून काय बनवू शकतो, अनहॅप्पी. जसं की त्याचं हॅप्पीचा आपण अपोजिट वर्डसुद्धा काही प्रिफिक्स लावून त्याला त्या काही रूट वर्डचे अपोजिट वर्डसुद्धा तयार करू शकतो. म्हणजे हॅप्पीला अन लावलं की अनहॅप्पी झालं, म्हणजे अन हे काय लागलं, हॅप्पीला प्रिफिक्स लागलं. तसं बघा, हॅप्पीला आपण LY लावून काय बनवू शकतो, त्याचं सफिक्स तयार करू शकतो. म्हणजे सफिक्स लावलं त्याला, म्हणजे अंतप्रत्यय लावला, म्हणजे अशा प्रकारे ते तयार होतं. जसं की पुढचा वर्ड आहे बघा, ॲग्री. ॲग्रीला आपण काय अपोजिट वर्ड्स तयार करण्यासाठी प्रिफिक्स काय ॲड केलं, डिस हे ग्रुप ऑफ वर्ड ॲड करून काय झालं, आपण त्याचा डिसॲग्री बनवलं. ते काय आहे, त्याचा अपोजिट वर्डसुद्धा बनवू शकतो. आणि ॲग्री या रूट वर्डलाच आपण ED लावून काय त्याचं बनवलं, ॲग्रीड असं बनवलं. तशाचप्रमाणे आपण बघा, काइंडला अन लावून अनकाइंड. अन हे काय आहे, प्रिफिक्स आहे. आणि काइंडली LY हे काय आहे, त्यातला लावलेलं सफिक्स आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय कळलं असेल, तेच वर्ड फॉर्मेशन आहे. आणि आता आपण आपल्या चॅप्टरमधील सॅम्पल क्वेश्चन एक्सप्लेन करूयात. बघा, इथं क्वेश्चन नंबर 1 आहे, विच प्रिफिक्स विल यू ॲडेड मेक द अपोजिट ऑफ द वर्ड एबल. बघा, एबल या वर्डला, एबल या रूट वर्डला आपण कोणते बाबा प्रिफिक्स लावून त्याचं काय बनवू शकतो, अपोजिट वर्ड्स बनवू शकतो, म्हणजे विरुद्धार्थी शब्द तयार होईल असं बनवू शकतो. तर बघा, एबल म्हणजे काय, सक्षम. तर आपण त्याला काय लावणार आहोत, काय लावल्यानंतर त्याचा असक्षम होईल. तर कसं, काय लावल्यानंतर काय लावल्यानंतर UN असा त्याला प्रिफिक्स लावल्यानंतर त्याचा अपोजिट वर्ड तयार होईल. दुसरा बघा, विच सफिक्स विल यू ॲड टू मेक ॲन ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड केअर. केअर हा वर्ड काय आहे, व्हर्ब आहे, म्हणजे क्रियापद आहे. जर आपण त्याला ॲडजेक्टिव्ह बनवायचं असेल तर त्याला काय लावावं लागेल, आपल्याला सफिक्स लावावा लागेल, म्हणजे अंतप्रत्यय लावावा लागेल. तर खालील ऑप्शनपैकी कोणता अंतप्रत्यय लावल्यानंतर, सफिक्स लावल्यानंतर आपण त्याचं ह्या केअर या व्हर्बचं ॲडजेक्टिव्हमध्ये रूपांतर होईल. तर बघा, कुठल्या लावल्यानंतर केअर असं होत नाही, तर कुठलं, केअरफुली म्हणजे फ्युअल हा अंतप्रत्यय लावल्यानंतर त्याचा वर्ड काय तयार होतं, केअरफुली. आणि केअरफुली हे काय बनतं, ॲडजेक्टिव्ह बनतं. 3 नंबरचं बघा, विच सफिक्स विल यू ॲड टू मेक नाउन फ्रॉम द वर्ब फेल. आता फेल म्हणजे तुम्हाला माहिती, नापास. तर ह्याला कोणता, आता हे काय आहे, व्हर्ब आहे. तर ह्या व्हर्बला आपण कोणतं सफिक्स म्हणजे अंतप्रत्यय लावल्यानंतर त्याचं ह्या व्हर्बचं रूपांतर नाऊनमध्ये होईल. तर कोणतं बघा, ES नाही, ING नाही, ER नाही, तर कोणतं, UR लावल्यानंतर ह्याचा काय शब्द तयार होईल, फेल्युअर. काय होईल, फेल्युअर.
अर, आणि फेल्युअर म्हणजे काय, अपयश, आणि हे काय झालं, नाउन झालं. पुढे बघा चौथा, विच ऑफ द फॉलोइंग इज द वर्ड विथ अ प्रिफिक्स. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द वर्ड विथ अ प्रिफिक्स. कोणता खालीलपैकी कोणता वर्ड बाबा आहे की ज्याच्यामध्ये ज्याला काय लावलेलं आहे, प्रिफिक्स लावलेला आहे. बघा, प्रिफिक्स म्हणजे अगोदरचा अंत, पूर्व प्रत्यय लावलेला आहे. बघा, अंडरस्टँड हा रूट वर्ड आहे. इम्पॉसिबल, तुम्हाला माहिती असेल पॉसिबल म्हणजे शक्य, आणि इम हा काय लावलं, त्याला प्रिफिक्स लावलं की त्याचं काय बनतं, अपोजिट वर्ड इम्पॉसिबल. म्हणून इम्पॉसिबल हे काय आहे, इम्पॉसिबल हे काय आहे, प्रत्यय लावलेला प्रिफिक्स आहे. प्रिफिक्स लावून तयार केलेला शब्द आहे. पुढचा बघा पाचवा, विच ऑफ द वर्ड्स बिगिन विथ द प्रिफिक्स इन टू मेक द इट्स अपोजिट. म्हणजे खालीलपैकी बाबा दोन पर्याय असे आपल्याला निवडायचे, चूज टू करेक्ट ऑप्शन्स निवडायचे की ज्याला आपण इन हे काय लावल्यानंतर, प्रिफिक्स लावल्यानंतर त्याचं काय होईल, त्या वर्ड आहे तो वर्ड काय बनेल, त्याचा अपोजिट वर्ड, म्हणजे इन लावल्यानंतर त्याचा अपोजिट वर्ड तयार होईल. जसं बघा इथं आपल्याला प्रॉपर, इनप्रॉपर असं नसतं. तर बघा, कंप्लीटला आपण काय लावलं, इन लावलं तर त्याचं काय होणार आहे, इनकम्प्लीट. इनकम्प्लीट म्हणजे काय, अपूर्ण. म्हणजे हे कम्प्लीटचं काय झालं, विरोधार्थी शब्द झाला, अपोजिट वर्ड झाला. तसंच बघा, फॉर्मलला आपण इन हा प्रिफिक्स लावलं तर काय होणार आहे, इनफॉर्मल. म्हणजे हा सुद्धा काय झाला, त्याचा अपोजिट वर्ड झाला. लिटरेट, तर लिटरेटचं इन लिटरेट असं नसतं. म्हणून कोणते दोन ऑप्शन आहेत, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3. याचं काय आहे, इन लावल्यानंतर त्याचं अपोजिटमध्ये रूपांतर होतं. हे आपण सॅम्पल क्वेश्चन तुम्हाला सगळे उत्तरं दिलेलेच आहेत, पण तरीही कसं बाबा त्याचं बनलं हे एक्सप्लेन करून सांगितलं मी तुम्हाला. आता आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सॉल्व करणार आहोत. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे, What prefix will you add to make the opposite of the word wanted? बघा, wanted या वर्डला कोणतं प्रिफिक्स म्हणजे पूर्व प्रत्यय लावल्यानंतर त्याचं काय बनेल, ह्या वॉन्टेडचाच विरुद्धार्थी शब्द तयार होईल. तर कोणतं बाबा, इनवॉन्टेड नसतं तर तुम्हाला माहिती कोणतं असतं, अनवॉन्टेड. काय असतं, अनवॉन्टेड. म्हणजे अनवॉन्टेड जेव्हा आपण अन हे प्रिफिक्स वॉन्टेड ह्या वर्डला लावू तेव्हा त्याचंच काय, वॉन्टेडचंच अपोजिट वर्ड आहे, काय केले, वॉन्टेड अपोजिट अनवॉन्टेड असं तयार होईल. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल हॅव द सफिक्स मेंट. बघा, खालीलपैकी कोणत्या वर्डला आपण मेंट हे सफिक्स म्हणजे अंतप्रत्यय लावू शकतो. तर बघा, डिसाइडमेंट असं नसतं तर कोणतं असतं, एन्जॉयमेंट. तुम्हीही कधी पुस्तकात इतर वेळी कुठेही वाचलं असेल, ऐकले असेल तर काय असतं, एन्जॉयमेंट. म्हणून त्याला मेंट हे आपण सफिक्स लावू शकतो. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल बिकम ॲन ॲडजेक्टिव्ह बाय ॲडिंग द सफिक्स एल. म्हणजे खालीलपैकी कोणता असा वर्ड आहे ज्याला आपण एल हे सफिक्स लावल्यानंतर त्याचं ॲडजेक्टिव्हमध्ये, विशेषणामध्ये रूपांतर होईल. तर बघा कोणतं आहे, तर त्याचं कोणतं आहे, ॲडिशनल. कोणतं होतं, ॲडिशनल हेच आहे पहिलंच नंबरचं. एल लावल्यानंतर त्याचं कशात रूपांतर होतं, ॲडजेक्टिव्हमध्ये. नंतर पुढचा चौथा क्वेश्चन बघा, व्हॉट सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड काइंड टू मेक इट अ नाउन. म्हणजे कोणतं सफिक्स आपण ॲड केल्यानंतर काइंड या वर्डचं काय होईल, नाउनमध्ये रूपांतर होईल. तर बघा, आपण काइंडला काय लावल्यानंतर NESS नेस, काइंडनेस, दयाळूपणा हे अबस्ट्रॅक्ट नाउन असतं आणि ते तयार होतं NESS नेस हे सफिक्स लावल्यानंतर. फिफ्थ नंबर क्वेश्चन बघा, विच प्रिफिक्स विल यू ॲड टू मेक द अपोजिट ऑफ द वर्ड सेल्फिश. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. स्वार्थीला आपण खालीलपैकी कोणत्या पर्यायांमधील प्रिफिक्स म्हणजे पूर्व प्रत्यय लावल्यानंतर त्याचं सेल्फिशचा अपोजिट वर्ड तयार होईल. तर कोणतं, अनसेल्फिश. बघा, सेल्फिश, अनसेल्फिश म्हणजे स्वार्थी आणि अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी, असा त्याचा अपोजिट वर्ड तयार होतो. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, विच प्रिफिक्स विल यू ॲड टू मेक द अपोजिट ऑफ द वर्ड 6 नंबरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज विथ अ प्रिफिक्स. म्हणजे खालीलपैकी कोणता वर्ड काय आहे, प्रिफिक्स लावलेला आहे. बघा,
इंट्रोड्यूस हा काय आहे, रूट वर्ड आहे. अनेबल हा काय आहे, प्रिफिक्स लावलेला वर्ड का आहे, कारण की ह्याला UN अन ही काय लावलंय, प्रिफिक्स लावलंय. एबल हा काय आहे, रूट वर्ड आहे. अन ही काय लावलंय, त्याला प्रिफिक्स लावलंय, म्हणून अनेबल हे काय आहे त्याचं उत्तर आहे. 7 नंबरचं बघा, सिलेक्ट द वर्ड विदाउट सफिक्स, म्हणजे ज्याला सफिक्स लावलं नाही असा वर्ड, म्हणजे अंतप्रत्यय नसलेला न लावलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर तुम्ही बघा ह्याच्यातला ग्रेडीमधला रूट वर्ड काय असतो, ग्रीड असतो, म्हणजे ह्याला वाय हे काय लावलंय, सफिक्स लावलंय. नंतर बघा इथं डर्टीमधला डर्ट हा हे काय असतो, रूट वर्ड असतो, वाय सुद्धा काय लावलंय, सफिक्स लावलंय. तसं हेरीमध्ये सुद्धा काय हिअर आणि वाय हे काय लावले, सफिक्स लावले. पण हॅप्पी हा काय आहे, रूट वर्ड आहे, त्याला कोणतंही सफिक्स लावलेलं नाही, म्हणून त्याचं काय आहे, उत्तर आहे. नंतर 8 नंबरचा क्वेश्चन बघा, चूज द वर्ड दॅट डज नॉट एंड विथ द सफिक्शन, म्हणजे TION. तर कोणता असा वर्ड खालीलपैकी आहे जो ज्याला काय लावून नाही, TION तुम्हाला सगळ्याच वर्ड्समध्ये दिसेल, पण तो बाबा एक असा वर्ड आहे की ज्याच्यात TION आहे पण ते सफिक्स नाही, तो वर्ड काय आहे, रूट वर्डच आहे. तर बघा कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा TION काय आहे, सफिक्स आहे. कॉम्पीट एवढं काय असतं, रूट वर्ड असतो. रिलेशनमध्ये सुद्धा रिलेट हे काय आहे, रूट वर्ड आहे, आणि त्याला TION हे सफिक्स लावल्यानंतर रिलेशन बनतं. पण नेशन हा वर्ड काय आहे, रूट वर्ड आहे, त्याला TION हे सफिक्स नाही. प्रिपरेशनमध्ये सुद्धा काय आहे, TION हे सफिक्स आहे, म्हणून नेशन हा का वर्ड आहे, सफिक्स न जोडलेला वर्ड आहे. 9 नंबर बघा, फाइंड द नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिफरंट. डिफरंट या वर्डसाठी कोणतं आपण बाबा खालीलपैकी कोणतं नाउन फॉर्म आहे, तर बघा नाउन फॉर्म कोणता आहे, ENC. कोणता आहे, ENC लावून काय बनलेलं आहे, सफिक्स लावून त्याचं काय बनलं आहे, डिफरंटचं नाउन फॉर्म बनलेलं आहे. फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द सेट ऑफ वर्ड्स गिव्हन बिलो. वेगळा वर्ड आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा गेल्या वेळेस पण मी सांगितलं होतं, हे डिग्रीचा फॉर्म आहे, की डिग्री कोणती असते, बॅड, वर्स आणि वर्स्ट. हे बॅडची पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री असते. पण बेटर हे कशाचं कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे, तर गुडचं आहे, म्हणून हे काय वेगळा शब्द, वर्ड शब्द काय आहे, बेटर आहे. 11 नंबर बघा, चूज द करेक्ट सफिक्स टू कम्प्लीट द फॉलोइंग वेब. ही कम्प्लीट वेब आपल्याला करण्यासाठी बघा खालीलपैकी कोणतं बाबा असं सफिक्स लावावं लागेल जेणेकरून ही सगळ्या ह्याला मॅच होईल. तर कोणतं लावावं लागले, नेस. बघा तुम्ही वाचून सुद्धा बघा, क्लेवरनेस, काइंडनेस, ब्राईटनेस, ब्लाइंडनेस, म्हणून कुठलं लावावं लागेल, नेस. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, उपयोगी पडत असतील, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण 12 नंबरचा क्वेश्चन पाहतोय, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट बिगिन विथ द प्रिफिक्स डिस टू मेक द अपोजिट ऑफ द वर्ड. बघा खालीलपैकी असं कोणता वर्ड आहे की ज्याला आपण काय लावून, डिस हे प्रिफिक्स लावून अपोजिट वर्ड बनवू शकत नाही. तर बघा आपण लाईकला डिस हे प्रिफिक्स लावून डिसलाईक हे अपोजिट वर्ड बनवू शकतो. ओबेडंटला डिस हे प्रिफिक्स लावून डिसओबेडंट बनवू शकतो. ऑनेस्टला डिस हे प्रिफिक्स लावून डिसऑनेस्ट बनवू शकतो. पण पॉप्युलरला आपण डिस हे प्रिफिक्स लावू शकत नाही, आणि त्याचा ऑपोजिट वर्ड सुद्धा डिश लावून तयार होत नाही, म्हणून पॉप्युलर हे काय आहे, वर्ड आहे, त्याचं उत्तर आहे. 13 नंबर क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट एंड विथ द सफिक्स फुल. म्हणजे खालीलपैकी कोणता असा शब्द आहे जो कशापासून, म्हणजे फुल हे सफिक्स लावून ज्याचा एंड होऊ शकत नाही. तर खाली बघा, स्किलफुल असतं, केअरफुल असतं, युजफुल असतं, पण अर्थफुल होऊ शकत नाही, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. 14 नंबर बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज विदाउट प्रिफिक्स. म्हणजे खालीलपैकी कोणता असा शब्द आहे जो विदाउट प्रिफिक्स आहे, म्हणजे त्याला ती प्रिफिक्स लागले नाही. बघा इथं तुम्हाला इनव्हिजिबल हा वर्ड दिसतोय, तो त्यातला रूट वर्ड कोणता आहे, फिजिएबल, आणि त्याला इन हे काय लागले, प्रिफिक्स लागले. नंतर इंटरेस्टला ह्याला प्रिफिक्स लागलेलं नाही, तर हाच रूट वर्ड आहे, म्हणून उत्तरही त्याचं तेच आहे. जसं फॉर्मलला सुद्धा काय लागलंय, इन हे
प्रिफिक्स लागून त्याचं इनफॉर्मल हे अपोजिट वर्ड तयार झालं. ह्युमनला सुद्धा इन हे प्रिफिक्स लावून त्याचं काय तयार झालंय, इन ह्युमन झाले. पण इंटरेस्ट हा रूट वर्ड आहे, त्याचं कोणताही प्रत्यय त्याला लागलेला नाही. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. विच प्रिफिक्स कॅन बी ॲडेड टू द बॉक्स ऑफ द चार्ट टू मेक इट meaningful. बघा, which prefix can be added to box of the chart to make it meaningful word. म्हणजे आपल्या असं बाबा कोणता खालील पर्यायापैकी कोणता असा त्याला प्रिफिक्स लावल्यानंतर हा वर्ड काय बनेल, मिनिंगफुल वर्ड बनेल, म्हणजे वर्ड तयार होईल. तर बघा, आणि तुम्ही आपण कधीच वाचलं नाही, ऐकलंही नसेल, इट असंही नसतं. तर काय असतं, ओव्हर इट. ओव्हर इट म्हणजे काय असतं, जादा खाणे. जादा खाणेला काय म्हणतात, ओव्हर इट. म्हणजे हे आपण ओव्हर हे जेव्हा प्रिफिक्स लावू तेव्हा नवीन एक मिनिंगफुल वर्ड तयार होतो. तो कोणता होतो, ओव्हर इट. कोणता तयार होतो, ओव्हर इट. म्हणून हे काय त्याचं उत्तर आहे. 16 नंबर बघा. चूज टू करेक्ट वर्ड्स दॅट कॅन बी चेंज्ड इनटू अँटोनिमस युजिंग द प्रिफिक्स ऑन UN. असे 2 पर्याय निवडायचे जे काय बनत असतात, अँटोनिमस तयार होत आहेत. तुम्हाला सांगितलं मी गेल्या व्हिडिओमध्येच की अँटोनिमस म्हणजे काय असतं, अपोजिट वर्ड्स. काय असतं अँटोनिमस म्हणजे, अपोजिट वर्ड्स तयार होतील काय लावून, UN ऑन. म्हणजे खालीलपैकी कोणत्याही 2ला आपण ऑन लावल्यानंतर त्याचेच विरुद्धार्थी शब्द तयार होतील. जसं आपण माहिती की लकीला अन लावल्यानंतर आपण लकी अनलकी हे अपोजिट वर्ड तयार होईल. नंतर ॲक्टिव्ह अनॲक्टिव्ह नसतं, पॉसिबल अनपॉसिबल सुद्धा नसतं, तर हॅप्पी अनहॅप्पी असं तयार होईल. तर हे 2 लकी आणि हॅप्पीला आपण UN हे प्रिफिक्स लावल्यानंतर त्याचेच अपोजिट वर्ड तयार होतील. 17 नंबर क्वेश्चन बघा. तर बघा, चूज द ऑड वन आउट. म्हणजे ह्या वेगळा असा वर्ड आपल्याला शोधायचा आहे की बाबा सगळ्याला तुम्हाला पाहिलं असेल, रिस्टार्ट, रिपीट, रिमेक, रिटेक, सगळ्याला आरी हे काय लागलेलं दिसतं, हे तुम्हाला इथं प्रिफिक्स लागले असं वाटत असेल. पण असा एक वर्ड आहे की जो काय आहे, ज्याला तर प्रिफिक्स लागले नाही, तो काय आहे, रूट वर्डच आहे. तर बघा, रिस्टार्ट म्हणजे ह्याचा रूट वर्ड काय आहे, स्टार्ट, आणि आरी हे काय लागले, त्याला प्रिफिक्स लागले. पण रिपीट हा असा वर्ड आहे की जो काय आहे, रूट वर्ड आहे, म्हणजे मूळ शब्द आहे, त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. आता तुम्ही मेक ऐकलं असेल तर त्याला रिमेक म्हणजे आरी हे काय लागले, प्रिफिक्स लागले. टेक त्याला आरी काय लागले, रिटेक म्हणजे आरी हे काय लागले, प्रिफिक्स लागले. पण रिपीट हा काय आहे, रूट वर्ड आहे, म्हणून हा काय आहे, ऑड वर्ड आहे आणि वेगळा शब्द आहे. 18 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, फाइंड आउट द वर्ड विच हॅज नो सफिक्स. सफिक्स नसलेला योग्य शब्द आपल्याला निवडायचा. इथं तुम्हाला दिलेला आहे की 2020च्या एक्झाममध्ये हा आलेला आहे की असे वर्ड तुम्हाला दिसते सगळे TION असे लागलेले दिसतात. असा कोणता वर्ड आहे बाबा ज्याला काय TION हे सफिक्स लागलेले दिसते पण ते सफिक्स नाही. जसं आपण ह्याच्या अगोदर नेशन पाहिलं होतं की ते नेशनला TION नेशनमध्ये आहे, पण ते काय आहे, रूट वर्ड आहे, त्याला सफिक्स लागलेलं नाही. तर बघा, सबस्क्रिप्शनमध्ये सुद्धा काय लागलंय आपल्याला, सबस्क्रिप्शनमध्ये सुद्धा TION हे काय लागले, सफिक्स लागले. डिस्क्रिप्शनमध्ये TION सफिक्स लागले. प्रिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा TION सफिक्स लागले. पण मेन्शन हा काय आहे, रूट वर्ड आहे, त्याला कोणही TION हे सफिक्स लागलेलं नाही, म्हणजेच हा सफिक्स नसलेला शब्द आहे. बघा, तुम्ही हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.